चॅनल अमेरिकेचा। आज खरं तर पारा शून्याच्या खूपच खाली आहे, म्हणजे जवळजवळ आम्ही -7 वगैरे, ओके, म्हणजे -7 पेक्षा पण खाली आहे। पण आम्ही निघालो एका पतंग महोत्सवाला। आपल्याकडे सध्या संक्रांती आणि हे सगळे दिवस सुरू आहेत, तर ते सुरू असताना इकडे सुद्धा पतंग महोत्सव होत आहेत। ही गोष्ट आम्हाला खूप छान वाटली। आणि आपण पेपरमध्ये वगैरे चित्र, म्हणजे आम्ही तरी लहानपणी बघत आलेलो आहोत, मोठमोठे ड्रॅगनच्या आकाराचे, फुलपाखरांच्या आकाराचे असे मोठे मोठे पतंग असतात। आणि तशा पतंगांचा हा महोत्सव आहे लेक हॅरिएट या ठिकाणी। सध्या सगळीकडे तलाव गोठलेले आहेत, तलावांची मैदानं झाली आहेत, बर्फाची मैदानं झाली आहेत। आणि मग सगळीकडे विंटर फेस्टिवल सुरू असताना हा सुद्धा असाच एक विंटर फेस्टिवल आहे। आणि तिकडे आपण निघालेलो आहोत। हा बिल्लू सगळं पॅक केलेलं आहे आम्ही। बिल्लू हाय करा। आणि कुठे चाललोय आपण? काय बघायला? बटरफ्लाय काईट बघायला चाललोय। तर तिकडे आता आम्ही निघालेलो आहोत। एक थोड्याच वेळाचा रस्ता आहे, 15-20 मिनिटांचा। आणि बघूयात कसा काय हा पतंग महोत्सव। आजचा दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आहे खरं, पण तापमान खूपच कमी आहे। -7 पेक्षाही कमी म्हणजे किती हे जेव्हा बघितलं तेव्हा कळलं हे तापमान आहे फील्स लाईक -20। आता आपण त्या तलावाजवळ पोहोचलेलो आहोत। जवळ म्हणण्यापेक्षा थोडे जवळ आलेलो आहोत, कारण इथून पुन्हा एकदा ही बस घ्यायची आहे आणि ती आपल्याला एक्झॅक्टली त्या ठिकाणापर्यंत पोहोचवणार आहे। तर ही जी शटल सेवा आहे ही त्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे आणि दिवसभर ती सुरू राहणार आहे। त्यामुळे आपली कार इथं पार्क करायची, या स्कूल बसमध्ये बसायचं आणि मग पतंग महोत्सवात पोहोचायचं। असा सगळा हा प्रवास आहे। आमच्यासोबत आज आमची मित्रमंडळीसुद्धा आहेत आणि आमची छोटी मुलं आहेत, त्यामुळं त्यांना विशेष आनंद झाला की स्कूल बसमध्ये पहिल्यांदाच बसायला मिळत आहे। स्कूल बस सुरू झाली। हाय करा सृजा। स्कूल बस बिलवा, तू पण हाय कर। गुड जॉब। लेक हॅरिएटच्या दिशेनं नेणारा हा रस्ता खरं तर खूप सुंदर आहे। म्हणजे माझ्या उजवीकडं हे सगळं दिसतंय ती घरं आणि माझ्या डावीकडे आहे तो तलाव आहे। तर उन्हाळ्यात या घरांच्या समोरचं दृश्य किती सुंदर असेल, म्हणजे निळाशार तलाव त्यांना प्रत्येक उन्हाळ्यात अनुभवता येत असेल, हाच विचार करत मी खिडकीतून बाहेर बघतीये। आता आम्ही स्कूल बसमधून उतरलो आहे आणि त्या तलावावर चालत चालत निघालेलो आहोत। लेक हॅरिएट हा मिनेसोटामधला खूप प्रसिद्ध असा तलाव आहे। निसर्ग सौंदर्यासाठी तो विशेष प्रसिद्ध आहे। इथं उन्हाळ्यात सुद्धा बरेच कार्यक्रम होत असतात असं मी ऐकलंय, पण कधी पाहिलं नाहीये। तर हे जे दिसतंय ही बिल्डिंग, तर इथे ते कार्यक्रम होतात। इथे एक बाहेर स्टेज सुद्धा आहे, खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि अशा या ओपन स्टेजवर इथं बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत असतात। एकदा उन्हाळ्यात इथं आलं पाहिजे कार्यक्रम बघण्यासाठी। खरं तर 12चं टायमिंग आहे या पतंग महोत्सवाचा। आम्ही थोडे लवकरच आलेलो आहोत आणि पतंग उडवणारी जी उत्सुक मंडळी आहेत त्यांनी तर खूपच आधी इथं हजेरी लावलेली आहे। म्हणून तर आत्ताच अजून वेळसुद्धा झालेली नसताना पतंग उडवायला लोकांनी सुरुवात केलेली आहे आणि खूप मोठे मोठे पतंग छान दिसत आहेत लांबून आकाशात। सूर्य तळपतोय पण तो खूप फसवा आहे, कारण उन्हाची ऊब जरासुद्धा जाणवत नाही आहे। बरंच साहित्य घेऊन ही पतंग उडवणारी मंडळी इथं आलेली आहेत। हे त्यांचं सगळं साहित्य आहे। पतंग महोत्सवातले हे जे पतंग आहेत हे अशा प्रकारचे आहेत, इन्फ्लॅटेबल सिंगल लाईन स्वरूपाचे पतंग असं त्यांना म्हटलं जातं। खूप पतंगाचे प्रकार असतात। आपल्याकडे जे पतंग असतात त्यांना फायटर काईट म्हटलं जातं, जे सिंपल आपण पातळ कागदाला बांबूच्या काड्या लावून तयार करतो। पण इथं आज जे पतंग उडणार आहेत ते जास्त करून अशा फुग्यांच्या सारखे पतंग असणार आहेत। आकाशात पतंग तर उडत आहेत, पण त्याच्यावरून एक विमान सुद्धा चाललं। लहानपणी आम्ही याला रॉकेट म्हणायचं, मला आठवतं आहे। असं धूर सोडत जाणारं ते छोटं विमान असतं आणि भारी दिसतं हे दृश्य। 3000 वर्षांपूर्वीपासून पतंग लोकप्रिय आहेत। जपानमध्ये तर बाळाचा जन्म झाला की त्याच्या नावानं एक पतंग त्याचे आई वडील उडवतात असं मी ऐकलेलं आहे। आणि पतंगांची खास म्युझियमसुद्धा आहेत, जगातल्या बऱ्याच देशांमध्ये ते दिसतात। इथे बहुतेक ही आई आपल्या 2 बाळांसाठी पतंग तयार करून देते।
हे असले पतंग कुठं मिळतात हे ज्यावेळी मी बघत होते त्यावेळी अगदी $15-20 पासून त्यांच्या म्हणजे आकारानुसार त्याच्या वेगवेगळ्या किमती आहेत. अगदी $100 पुढे सुद्धा या पतंगांच्या किमती आहेत आणि हे सहज अवेलेबल आहेत. पतंगांची खास दुकानंसुद्धा असतात जशी की आपल्याकडे सुद्धा असतात. तर याच्यामध्ये पूर्ण हवा भरते आणि मग ते वर झेपावतात. ही फक्त सुरुवात आहे, तर इतक्या प्रकारचे पतंग दिसायला सुरुवात झाली आहे. आणखीन पुढे पुढे तर अजून छान छान पतंग दिसणार आहेत आपल्याला. आता आम्ही ज्या तलावावरून चालतो तो लेक हॅरिएट 335 एकरांचा आहे आणि 85 फूट खोली आहे त्याची. पण आता हिवाळ्यामध्ये त्याचा सगळा असा बर्फ झालेला आहे. नाही तो 12 इंचाचा वगैरे तरी असणार आहे. काय 5-6 फुटाचा असेल. काय सांगतोस? पाणी किती असणार? जास्त असणार, कमीत कमी येतील का 2-3 फूट तरी असणार. म्हणजे याच्यावर आपण कार पण ड्राईव्ह करू शकतो. हा कार पण इथं ट्रॅक केलाय. स्पिन बॉलरला मदत मिळाली इथून. या व्हीलचेअर सारखं काम करणाऱ्या पण बर्फावरून सहज नेता येईल अशा लाकडी खुर्चीवर या आजी बसलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा त्यामुळे या पतंग महोत्सवाचा आनंद घेता येतोय. काही गोष्टी मला इथल्या खूप आवडतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी उपकरणं बऱ्याचदा बघायला मिळतात. मग अवघड गोष्टी सहज सोप्या होतात. हे कसले छान पतंग आहेत ना. आणि या पतंगाला तर केवढी मोठी शेपूट आहे. हा पतंग नक्कीच 40-50 फुटांच्या आसपास तरी असणारच. पतंगाच्या शेपटीमुळं तो स्थिर राहायला मदत होते, त्यामुळं तो म्हणजे खूप चांगला उडवता येतो. त्यामुळं पतंग कुठलाही असो त्याला शक्यतो अशा प्रकारची शेपटी असते. आपल्याकडे सुद्धा छोट्या पतंगांना मोठ्या शेपट्या लावलेल्या असतात. हे सगळं बघताना वाटत होतं एवढ्या कडाक्याच्या थंडीत हे कशासाठी, पण नाही. अमेरिकन्स येतील, त्यांचे पतंग वाऱ्यावर स्वार होतील, मग ते खुश होतील आणि एक आनंदी दिवस घेऊन ते घरी परततील. दुसरं काय हवं असतं माणसाला. वर रंगीबेरंगी पतंगांचा खेळ सुरू आहे आणि खाली बर्फात मात्र आमच्या पिल्लांचा वेगळाच खेळ सुरू आहे. बिल्लू स्लेडमध्ये बसलाय आणि श्रुजा त्याला ओढतीये. गंमत येते त्यांना या खेळात. बालपण किती निरागस असतं ना. हे कशाचं असेल असा प्रश्न पडल्यावर जवळ जाऊन बघितलं तर हे मटेरियल होतं नायलॉन. बऱ्याचदा लाईट प्लास्टिक प्रकारातलं मटेरियल हे पतंग तयार करण्यासाठी वापरलं जातं. पातळ पॉलिस्टरसुद्धा वापरतात. पण ज्यावेळी पतंगांचा शोध लागला आणि मुख्य म्हणजे हा शोध आशिया खंडात लागलेला आहे, तर त्यावेळी रेशमी कापड वापरलं जायचं पतंग तयार करण्यासाठी. पण नंतर मग कागदी पतंग केले जाऊ लागले आणि हा आत्ता अलीकडे निघालेला प्रकार आहे इन्फ्लाटेबल सिंगल लाईन, जे की फुग्यासारखे मोठे मोठे असतात. आता हे ट्राय करतायत यांचं पतंग उडवण्यासाठी आणि एकदम लाईटवेट मटेरियल असल्यामुळं त्यात सहज वारं भरलं जातं आणि पतंग आकाशात भरारी घेतो. हे दृश्य आपण याआधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. बऱ्याच महोत्सवांमध्ये पाळीव प्राण्यांना सुद्धा आणलं जातं. आता या छोट्याला तर अगदी विंटर कोट घालून आणलेला आहे हा महोत्सव बघण्यासाठी. आणि पतंग महोत्सव नाही आहे फक्त, तर आर्ट शँटी नावाचा एक इकडे दुसरा फेस्टिवलसुद्धा सुरू आहे, जिथं बरेच आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स ठेवलेले आहेत. आपण जवळ जाऊन हा सुद्धा महोत्सव बघणार आहोत की नक्की काय आहे या आर्ट फेस्टिवलमध्ये. हे रंगीत असं काहीतरी दिसतंय, पण मला असं वाटतं हे कलाकारांनाच याचा अर्थ समजेल. म्हणजे मला तर इतकं काही त्यातलं समजत नाही. पण इथं एक मला विंटर कोट्स वगैरे ठेवलेलं फ्री स्टोअर दिसलं आहे. म्हणजे इथले जे कपडे आहेत, विंटर जॅकेट्स आहेत, स्कार्फ्स आहेत, टोप्या आहेत, हे सगळं फ्री आहे. त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला यातलं हवं ते घ्या, पण थंडीपासून आपलं संरक्षण करा. अर्थात हे थोडे वापरलेले असे सगळे कपडे आहेत, पण ते पुन्हा वापरता येतील अशा स्वरूपाचे आहेत. किती चांगली संकल्पना आहे ना ही. त्यानंतर इथंसुद्धा एक काहीतरी गिअर्स लावून तयार केलेला एक बॉक्स आहे आणि हा एक गमतीचा खेळ सुरू आहे. असं आतल्या माणसांनी म्हटल्यावर या घड्याळातली वेळ बदलतीये. हे काटे असे गरागरा फिरतायत. या आर्ट ऑब्जेक्टमध्ये अशा छोट्या छोट्या पेट्या आहेत, त्या काही रिकाम्या आहेत, पण काही पेट्या अशा उघडल्यावर त्यात अशा प्रकारची दृश्य तयार केलेली आहेत. मी जी पेटी उघडली त्यामध्ये नेमकं हे असं क्रिसमसच्या रिलेटेड असं दृश्य आहे.
इथं तर सगळा स्नो हटवलेला आहे त्यांनी तलावावरचा, आणि जो ट्रान्सपरंट बर्फ आहे त्याचा छोटंसं असं मैदान तयार केलेलं आहे घसरण्याचा आनंद घेण्यासाठी खास. आणि आवी गेलेला आहे तो आनंद घ्यायला. माझी अजिबात इच्छा नाही आहे, कारण माझी अशी अवस्था होणार मला माहिती आहे. हा ऑब्जेक्ट बघताना लांबून वाटलं की चौकोनाला दोऱ्या बांधल्यात आणि त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा अडकवलाय की काय, पण जवळ जाऊन बघितलं तर तो कचरा नाही आहे, तर प्लास्टिकच्या पिशव्यांपासून मासे तयार केलेले आहेत आणि ते इतके छान तयार केलेले आहेत. आणि याच्यात आत जाऊन बघितल्यावर वर एक आरसा आहे, पण ते काय आहे ते नाही कळत आहे. लाईट आहे ते लाईट. काय लाईट आली? किती समजण्या पलीकडच्या गोष्टी असतात ना एक एक. काय होतं तोंड दिसतंय आपला, आरसा आहे तो फक्त. इथे अजून एका ठिकाणी असाच काही हिवाळ्यातल्या कपड्यांचा बॉक्स ठेवलेला आहे. हे सुद्धा जे गरजू व्यक्ती आहेत ते घेऊ शकतात. हे एक छोटंसं लाकडी घर केलेलं आहे आणि त्यावर गवताचं असं छप्पर आहे आणि याचं डिटेलिंग खूपच मस्त केलेलं आहे. ही कलाकृती करायला फार वेळ घ्यावा लागला असणार आहे. खिडकीतून खाली सोडलेली रपुंझलची वेणी, हा मला ती गोष्ट आठवतीये. याची किती मजा घेत आहेत हे सगळे. या पक्ष्यांच्या खेळाच्या बाजूलाच इथे एक आरसे महाल आहे छोटासा, म्हणजे त्याच्या आत आरशांची काहीतरी कलाकृती केलेली आहे. बाहेर या निऑन ग्लासेस लावलेल्या आहेत निऑन कलरच्या, पण मला आत जाऊन ते बघता येत नाही आहे कारण खूप मोठी लाईन आहे आणि तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. पण हे खूप सुंदर आहे, याचा फोटो घेते मी, तो खूप छान दिसेल. असेही काही प्रॉप्स आहेत जिथं आपण सेल्फी घेऊ शकतो, फोटो घेऊ शकतो. बराच वेळ झालाय हा आर्ट फेस्टिवल, काईट फेस्टिवल सगळं बघून झालंय. निघायला हवं, पण परत फिरून मी ते आकाशातले पतंग बघते, कारण आत्ता गर्दी वाढली आहे आणि भरपूर पतंग दिसत आहेत आता आकाशात. आता जिथून आपल्याला पुन्हा स्कूल बस घेऊन जाणार आहे तिकडे आम्ही निघालेलो आहोत. त्यांनी वर जाण्यासाठी असा स्लोप तयार केला आहे. इथं काही फूड ट्रकसुद्धा आलेले आहेत. थंडीत माणसं गरम गरम डोनट्स, कॉफी या सगळ्याचा आस्वाद घेत आहेत. या फूड ट्रकची सुद्धा रचना अशी असते की दिवसभर त्यामध्ये ते वेंडर्स थंडीपासून आपलं संरक्षण करू शकतील. लेक हॅरिएटच्या काठावरून पुन्हा एकदा मागं वळून बघताना हा पतंग महोत्सव आता असा दिसतोय. रंग चढतोय या महोत्सवाला. आता खूप जास्त गर्दी व्हायला लागली आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तो चालणार आहेच आहे. आणि इथं काठावर त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत लोकांसाठी, फ्री गोष्टी आहेत, खाद्यपदार्थ आहेत छोट्या मुलांसाठी. तर आवीनं इथं आता एक पॅकेट घेतलेलं आहे. आणि इकडच्या बाजूला शेकोट्यासुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. थंडीचा त्रास होतो बऱ्याचदा, हात गोठतात, त्यामुळं ते असे शेकायला बरे पडतात. जरी आपण ग्लोव्ज घालत असलो तरी, आता मी सारखं ग्लोव्ज काढलेलं आहे, कॅमेरा हँडल करायला लागत होता त्यामुळं, तर माझे हात खूपच थंड पडलेले आहेत. आणि आवीचे सुद्धा माझे फोटो काढताना ग्लोव्ज काढल्यामुळे वगैरे हात थंड पडलेले आहेत. तो सुद्धा थोडे शेकून घेतोय. मार्शमेलो भाजूयात आपण यात. कम ऑन. काय हे काय जा, आईला हेल्प कर जा. हे जोएल स्मोर्स. तर असा हा आजचा पतंग महोत्सव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. या विंटर फेस्टिवलमधल्या इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आवडल्या का हेही सांगा. भेटत राहू अशाच छान व्हिडिओजचे. डोळ्यात पाणी येतं माझ्या, खूप जास्त थंडी आहे. तर भेटत राहू अशाच छान व्हिडिओजही. बाय बाय. जाता जाता इथं बघितलं तर ही माणसं चक्क नाचतायत, तेही असल्या बर्फात. यांच्याकडं बघूनच असलं भारी वाटतंय ना. एक आनंदी दिवस आमच्याही खात्यात जमा झाल्याचं समाधान आहे. थँक्यू सो मच.